वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असताना एका बाजूला शासनाकडून झाडे लावा झाडे जगवा असा संदेश दिला जात आहे, मात्र दुसऱ्या बाजूला पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यात हिरव्यागार वृक्षांची बेसुमार कत्तल सुरू असल्याचे चित्र दिसत आहे। स्वयंचलित यंत्राच्या सहाय्याने दररोज मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याचा आरोप निसर्गप्रेमींनी केला असून लाकूड व्यापाऱ्यांचा धुमाकूळ वाढत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे। दरम्यान पाचोरा तालुक्यातील मौजे शिंदाड येथे विनापरवानगी वृक्षतोड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। श्री अनंत काशीनाथ पाटील यांच्या शेतात बेहडा 10 व नेम 2 अशा एकूण 12 झाडांची बेकायदा तोड करण्यात आल्याची माहिती वन विभागाला मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली। या प्रकरणी पंचनामा करून संबंधितांचे जबाब नोंदवण्यात आले असून विनापरवानगी वृक्षतोड केल्यामुळे शासन नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे। सदर कारवाई महाराष्ट्र वनक्षेत्रपाल पाचोरा यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल नांदराज चौ, RP सोनार व वनसेवक राहुल कोळी यांनी केली। दरम्यान परिसरात सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे।